नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता, वजन कसं वाढवावं, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण माहितींचे व्हिडिओज, लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज चे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहिलेले आहेत। आज आपण बाळासाठी पौष्टिक असे गाजराचे 3 पदार्थ तयार करणार आहोत। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवनवीन पॅरेंट्ससोबत हे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा। पहिला आहे गाजराची प्युरी। त्यासाठी मी हे गाजर त्याचं वरतीचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। गाजराचा जर तो मधला मुळाचा भाग जास्त कडक असेल तर तो काढून फक्त त्याचा गाभा घ्या। आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं तूप घालून आपण जे दररोजचं डाळ भाताचं कुकर लावतो त्या कुकरमध्येच हे शिजवून घेणार आहे। याच्यासाठी वेगळ्या प्रकारात काही करण्याची गरज नाही। डाळ भात जसं 3 शिट्ट्यांमध्ये शिजतो तसं हे देखील व्यवस्थित शिजलं जातं। आपण पाहू शकतात किती पटकन आणि व्यवस्थित हे मऊ असं शिजलेलं आहे। आता मॅशरच्या साहाय्याने मॅश करून तुम्ही हे बाळाला देऊ शकता। अगदी लहान बाळाला जर हे द्यायचं असेल तर तुम्ही हे गाळून किंवा मिक्सरला याची बारीक प्युरी करूनही देऊ शकता। परंतु 8-9 महिन्याच्या बाळाला जर अशा पद्धतीतच दिलं तर थोडंसं एक टेक्स्चर फूड म्हणून बाळाला हे देता येतं। त्याच्यामध्ये सर्व करताना तुम्ही थोडंसं तूप, ड्रायफ्रूट पावडर किंवा गूळ देखील घालून देऊ शकता। गाजराला नैसर्गिक गोड चव असते, त्यामुळे वेगळे याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालण्याची तशी आवश्यकता पडत नाही आणि एक छान पौष्टिक पदार्थ बाळाला आपल्याला देता येतो। दुसरा आहे गाजराची खीर। त्याच्यासाठी मी पॅनमध्ये पाणी गरम करून घेते आहे। पाणी उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेणार आहे आणि किसलेलं गाजर घालून घेणार आहे। तुम्ही गाजराची प्युरी करून देखील त्याच्यामध्ये घालू शकता। इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे किंवा तुम्ही मिक्सरला थोडंसं बारीक करूनही हे घेऊ शकता। आता याला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे रवा घालून हे 3 ते 4 मिनिट छान शिजवून घेणार आहे। रव्याच्या ऐवजी तुम्ही घरी बनवलेले एखादं सॅरेलॅक किंवा पोहे किंवा तांदळाची पिठी देखील घालू शकता। आता आपण हे छान शिजवून घेऊया। गाजर हा नॅचरल शुगरचा खूप चांगला स्रोत आहे, उत्तम अँटीऑक्सिडंट आहे। याच्यामध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम, फायबर खूप चांगल्या प्रमाणात असतं। बाळाचं पचन सुधारण्यासाठी, शरीरात उष्णता, ऊर्जा निर्माण करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजर खूप फायदेशीर ठरतं। आता याची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर आणि गूळ घालून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मनुके किंवा खजूर देखील व्यवस्थित मॅश करून घालून देऊ शकता। लहान मुलांना वेगळी साखर देता येत नाही, तर अशा पद्धतीने जर तुम्ही या रेसिपीज दिल्या तर त्याची चव, पौष्टिकता छान वाढेल आणि बाळालाही ते आवडायला मदत होईल। तिसरं आहे गाजराची खिचडी। इथे मी गाजराची प्युरी करून घेतली होती, ती मी पॅनमध्ये घालून गरम करून घेणार आहे आणि मी इथे शिजलेला भात घेतलेला आहे। शिजलेल्या भाताच्या ऐवजी तुम्ही कणी असलेला तांदूळ देखील घेऊ शकता। आता याला छान उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी धणे-जिरे पूड घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 चिमटभर मिरी पूडही घालू शकता, त्यामुळे छान चव येते। आणि थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे। आता त्यानंतर मी याच्यामध्ये हा शिजलेला भात घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याला एक वाफ काढून घेणार आहे, म्हणजे हा भात आणि गाजर एकजीव होईल। आता अगदी झटपट ही खिचडी तयार होते। तांदळाची खिचडी शिजायला वेळ लागते, तर त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने खिचडी तयार करून बाळाला देऊ शकता। गाजर मध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी खूप चांगल्या प्रमाणात असतं, त्यामुळे बाळाचं डोळ्याचं आरोग्य छान राहण्यासाठी, त्वचेला तजेला येण्यासाठी खूप फायदेशीर आहे। ही रेसिपी तुम्ही 7 महिन्यानंतरच्या बाळाला देऊ शकता। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे गाळणीतून गाळून किंवा मिक्सरला मॅश करून हे बाळाला खायला देऊ शकता। तर अशा पद्धतीचा गाजराची प्युरी, गाजराची खीर आणि गाजराची खिचडी नक्की तयार करून पहा। चवीला अगदी उत्तम, भरपूर पोषण तत्वांनी युक्त अशा ह्या रेसिपीज आहेत।
बाळाला नेहमी वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ हवे असतात, तर अशा वेळीसाठी भरपूर सारे पौष्टिक आणि वेगवेगळ्या चवीचे झटपट तयार होणाऱ्या पदार्थांच्या रेसिपी चॅनलवरती आपण पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.